तर आज आपण दुधापासून पेढा बनवणार आहोत। तर त्याकरिता मी हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे फुल क्रीम दूध आहे। ही 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे, पिस्ते घेतलेला आणि केशर घेतलेला आहे। तर मी ही गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर मी हे दूध उकळून घेते। तर मी हे जे 1 लिटर दूध घेतलं आहे ना, ते कंटिन्यू मी 25 मिनटं असं ढवळत राहणार आहे आणि त्याचा खवा बनवून घेणार आहे। तर हे कंटिन्यू ढवळत राहायचं, नाहीतर त्याची साय बनेल। पूर्णपणे ते आटून घ्यायचं। तर आता आपलं हे दूध 15 मिनटं झालेली आहेत, बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे। पण अजून एक 7-8 मिनटं ह्याला लागणार आहेत ह्याचा खवा बनायला। तर याच्या साईडला पण जे चिपकलेलं जे आहे ना, ते सगळं आपण काढून घ्यायचं, म्हणजे ते दुधामध्ये मिक्स केल्यावर ते नरम नरम होतं। तर आता मी फुल गॅसवर हे दूध आटून घेते आहे। तर आता आपला हा खवा होत आलेला आहे। तर या स्टेजला मी ही साखर घालून घेते। मी पिठी साखर घालते, 100 ग्रॅम साखर आहे। कंटिन्यू स्टर करायचं। आणि ह्याला आता घट्ट करून घ्यायचं। तर आता साखर घातल्यावर आपलं मिश्रण कसं पातळ झालेलं, मग ते आता परत मंद गॅसवर घट्ट करून घ्यायचं, म्हणजे खालती जर ते लागलं तर आपल्या पेढ्यांना करपट असा वास येणार। तर मी आता हे मिश्रण कंटिन्यू ढवळत स्लो गॅसवर घट्ट करून घेते। तर आता आपलं मिश्रण हे पेढ्याचं तयार झालं आहे। ते मिश्रण जे आहे ते पॅन सोडतंय। तर आपण ह्या स्टेजला 1 थेंब तूप टाकायचं, म्हणजे ते इझिली निघणार। तर पेढे करण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे। हे एक 5 मिनटं मी झाकून ठेवलेलं, हे बघा, हे पूर्ण आता ठीक झालेलं आहे। तर हे मी काढून ह्या कटिंग बोर्डवर घेते आणि पेढे बनवायला घेते। तर हे पेढ्याचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे। तर आता त्याचे मी छोटे छोटे पेढे ओळून घेते। तर अशा प्रकारे मी हे छोटे छोटे पेढे तयार करून घेते। तर अशा प्रकारे माझे हे पेढे तयार झालेले आहेत। तर ह्याला मी आता हे पिस्त्याचे काप वरती लावून घेते। तर अशा प्रकारे आपले हे छानपैकी मिल्क पेढे तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्कीच करा। धन्यवाद।